मुंबईच्या कोस्टल रोडमध्ये दादरहून मरीन ड्राईव्हच्या दिशेने जाणारी जी लेन आहे त्या लेनमध्ये एका कारला अचानकपणे आग लागल्यानंतर धुराची लोट पाहायला मिळाली होती आणि त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी ही वाहतूक पूर्णपणे बंद ठेवलेली होती। जवळपास तासाभरापासून या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या त्याचबरोबर पोलिसांची पथकं तैनात होती आणि आता या आगीवरती पूर्णपणे नियंत्रण मिळवल्यानंतर कारची जी आग आहे ती पूर्णपणे विझवण्यात आलेली आहे आणि आता या कारला हळूपणे या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पोलिसांचं पथक हे दुसऱ्या बाजूने घेऊन जाताना पाहायला मिळतं आहे। मात्र थोड्याच वेळानंतर ही वाहतुकीची लेन पुन्हा एकदा पूर्णपणे वाहतुकीसाठी कोस्टल रोडची खुली करण्यात येईल। मात्र सुरक्षेच्या कारणास्तव ज्यावेळेला धुराचं लोट या दोन्ही लेनमध्ये पाहायला मिळत होते त्यामुळे वाहतुकीच्या दोन्ही लेन वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेल्या होत्या। कोस्टल रोड पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला होता आणि त्यामुळे याचा फटका वाहतुकीवरती पाहायला मिळाला। मात्र सध्या आपण पाहतोय अग्निशमन दलाचे जवान आहेत त्याचबरोबर पोलीस पथक सुद्धा या ठिकाणी तैनात आहेत आणि आता वरिष्ठ अधिकारी सुद्धा या ठिकाणी पोहोचल्यानंतर जी आग पूर्णपणे विझलेली आहे ती गाडी ती कार आता दुसऱ्या बाजूला नेण्याचा प्रयत्न केला जातोय। टोईंग व्हॅन सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि ज्या आगीवरती पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे ती कारची दृश्य सुद्धा पूर्णपणे पाहायला मिळत आहेत। या संपूर्ण ही जी कार आहे ती पूर्णपणे जळून खाक झालेली आहे। गाडीचे टायर सुद्धा दिसत नाहीयेत। बराच वेळ ही आग या ठिकाणी पाहायला मिळत होती आणि त्यामुळे धूर मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेला होता आणि आता इथे पूर्णपणे आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळामध्ये ही कार हटवली जाणार आहे। मात्र थोड्या वेळानंतर कोस्टल रोडची वाहतूक पुन्हा एकदा पूर्ववत होईल असा विश्वास सुद्धा पोलिसांच्या माध्यमातून देण्यात होतोय। मात्र कोस्टल रोड ही एक महत्त्वाची वाहतुकीसाठी लेन समजली जाते आणि मुंबईमधल्या दादर भागातून टाउनच्या दिशेने येणार असेल किंवा टाउनच्या भागातून दादरच्या दिशेने जाण्याची एक सीलिंगला जोडणारी ही कोस्टल रोडची वाहतूक अत्यंत महत्त्वाची आहे। ती काही वेळ ठप्प झाल्याचं पाहायला मिळत होतं। सध्या या आगीवरती पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे आणि पोलीस या ठिकाणी आता अजूनही काम करताना पाहायला मिळत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।